हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप तुमची समर वॅकेशन छान चालू असेल. लास्ट लेक्चर पहिली मेथड क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं? 5 आणि 3चं मल्टिप्लिकेशन, 1 आणि 6चं, आणि खाली 6 आणि 3चं बटरफ्लाय 3. 5 आणि 3चं क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 इंटू 3, खाली 6 इंटू 3. मायनस असेल ना, मायनस 1 इंटू 6, 3 इंटू 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, याचं याच्यासोबत, याचं याच्यासोबत, आणि या दोघांचं. ठीक आहे. आता 5 3 जा 15, खाली 6 3 जा 18, मायनस 1 6 जा 6, 3 6 जा 18. आता आलं वेगवेगळ्या डिनॉमिनेटरला आलं तर काय करायचं? डिनॉमिनेटर सेम करायला काय करू शकतो आपण ते करायचं. आता डिनॉमिनेटर सेम करायसाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय आलं? आता क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये डिनॉमिनेटर सेम आलं ना, मग काय? आता तेच कंडिशन, डिनॉमिनेटर सेम आलं तर डिनॉमिनेटरला कॉमन घेऊन घ्या. बाकीचं आपलं तसं आहे तसं. 15 मायनस 6, 15 मायनस 6 9, खाली 18. दोघाला पण 9 ने डिवाइड होते. 9 1 जा 9, 9 2 जा म्हणजे 1/2. राईट. घ्या, या दोघांचं एलसीएम 6 येते. तर मग काय करायचं? डिनॉमिनेटरला 6 मध्ये कन्वर्ट करा. डिनॉमिनेटरला 6 ला कन्वर्ट करा. 5 6. आता इथं 6 ला 6 मध्ये कन्वर्ट करायची गरज आहे का? नाही आहे. मग काय? 6 इंटू 1 लिहून टाका. मायनस 3 ला 6नी, 3 ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल जेव्हा 6 येणार? 2नी. मग काय करायचं? जर डिनॉमिनेटरला 2नी केला तर न्यूमरेटरला पण 2नी करून टाका, म्हणजे 1 इंटू 2. आता करून टाका. 5 1 जा 5, 6 1 जा 6, मायनस 3 2 जा 6, 1 2 जा 2. आलं? आता बघा डिनॉमिनेटर सेम आलाय. आता काय करायचं? 6 5 मायनस 2 कॉमन घेतलं. 6 ला कॉमन घेतलं. 5 मायनस 2, 5 मायनस 2 3, 3/6. 3/6 म्हणजेच काय होते? 3 1 जा 3, 3 2 जा 6. आलं 1/2 1/2.